कोल्हापुरात एका महिला पोलीस उपनिरीक्षकावर 25,000ची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकारामुळे खाकी वर्दीतील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्याकडे एका गुन्ह्याचा तपास होता। गुन्ह्यातील आरोपी अटकेत होते। त्यांना तपासात आणि जामीनसाठी मदत करण्याचे आमिष दाखवत जाधव यांनी लाचेची मागणी केली होती। त्यानुसार संशयित आरोपी तक्रारदाराच्या वडिलांनी यापूर्वी जाधव यांना 25,000 रुपये दिले होते। तक्रारदार आरोपी जामीनवर बाहेर आल्यानंतर जाधव यांनी उर्वरित पैशासाठी तगादा लावला। या प्रकाराला वैतागून अखेर तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे रीतसर तक्रार नोंदवली। एसीबीच्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अद्याप जाधव यांना अटक झाली नसून खाकी वर्दीतील लाचखोरी या प्रकारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।